मित्रांनो, ही जी बॉटल माझ्या हातात आहे, ही बॉटलला जर मी 2 मिनिटं माझ्या हातात असं पकडलं तर काय होईल? फारसं काय होणार नाही, बरोबर आहे. 2 मिनिटं मी पकडू शकतो. जर या बॉटलला मी अर्धा तास असंच माझ्या हातात पकडलं तर काय होईल मित्रांनो? माझा हात दुखायला चांगलाच लागेल. जर 4-5 तास असं पकडलं तर माझा हात अतिशय पेन करायला सुरुवात करेल, अतिशय त्रास द्यायला अतिशय दर्द आणि अतिशय त्रास व्हायला सुरुवात होईल हातामध्ये. पण मित्रांनो, जर ही पाण्याने भरलेली बॉटल आहे, ही बॉटल जर मी 24 तास पुढचे पकडले, अशीच पकडून जर मी माझ्या हातात ठेवली तर काय होईल? मित्रांनो, अगदी बरोबर ओळखलं तुम्ही. लिटरली हा माझा हात जो आहे उजवा, निकामी होऊन जाईल. हा कम्प्लिटली, म्हणजे ह्या हाताने आता मी काहीही करू शकणार नाही पुढं. इतका हा बधीर होऊन जाईल हात, आणि लिटरली हा हात म्हणजे युजलेस होऊन जाईल. काहीही हाताने पुढे जाऊन काम होणार नाही. जस्ट बिकॉज मी ही बॉटल 24 तास पकडलेली आहे. या बॉटलमध्ये पाणी किती आहे ना, ते तेवढं महत्वाचं नाही. जेवढं महत्वाचं आहे की मी हे बॉटलला किती वेळ माझ्या हातामध्ये पकडलं. तर तसंच मित्रांनो, आपल्या मनामध्ये आपण जे बऱ्याच लोकांबद्दल निगेटिव्ह थॉट्स, की बाबा मला त्यांनी असं बोललं, मला त्यांनी असं ट्रीट केलं, मला त्यांनी अशी वागणूक दिली. यस, आपण प्रत्येक जण सेल्फ रिस्पेक्ट डिझर्व करतो. पण ती गोष्ट आपल्या हातात, आपल्या माइंडमध्ये 2 मिनिटं ठेवायची, 24 तास ठेवायची, का 20 वर्ष ठेवायची, हे आपण ठरवायचं. कारण की आपण जेवढे दिवस ती निगेटिव्ह थॉट्स लोकांच्या बद्दलच्या, जे त्यांनी आपल्याला वाईट ट्रीटमेंट केलेली आहे, किंवा जे त्यांनी आपल्याला वाईट बोललेलं आहे, किंवा आपल्या हातून काही गोष्टी घडलेल्या असतील लाईफमध्ये, आपल्या चुका झालेल्या असतील काही गोष्टी लाईफमध्ये, त्या किती वेळ पकडून ठेवायच्या हे आपल्या हातात आहे मित्रांनो. दुसऱ्यांच्या बद्दल जर आपण ते थॉट्स आपण जितके जास्त पकडून ठेवू, त्यांना काही फरक नाही पडणार आहे मित्रांनो. फरक कोणाला पडणार आहे माहिती का? ज्यांनी ती बॉटल आपल्या हातात पकडलेली आहे, म्हणजे ज्याच्या थॉट्स त्याच्या माइंडमध्ये ते 24 तास ते थॉट्स, त्याच्याबद्दल राग, त्याच्याबद्दल द्वेष, त्याच्याबद्दल भली चूक कोणाची असू, त्याची असू दे, आपली असू दे, पण आपण त्या थॉट्स आपल्या माइंडमध्ये ठेवतो ना, तर आपलं माइंड खराब होत चाललंय. आपल्या नुसतं आपलं फक्त माइंडच नाही, मेंटलच नाही, तर आपली फिजिकल पण अफेक्ट होती त्याच्यामुळे. मेंटल हेल्थ अँड फिजिकल हेल्थ दोन्ही पण गोष्टी अफेक्ट होतात. तर सांगायचा मुद्दा काय, की पटकन जितक्या लवकरात लवकर त्या थॉट्स मधून, त्या लोकांनी ज्यांनी आपल्याला वाईट ट्रीट केलंय किंवा आपल्याला वाईट बोललेत, याचा अर्थ असं नाहीये की आपण लगेच त्यांच्या बरोबर चिटकायला जायचं किंवा त्यांच्या जवळ जायचं. त्यांनी किती पण वाईट आपल्याला ट्रीट, जसं ह्या गालात मारली तर हे गाल पुढं करायचं, मला ते सांगायचं नाही. किंवा त्यांनी किती वाईट ट्रीट केलं तरी आपण सारखं सारखं त्यांच्या समोरच जायचं किंवा त्यांच्याबरोबर गोडच बोलायचं, मला तसं नाही सांगायचं. अवॉइड निगेटिव्ह पीपल, अवॉइड निगेटिव्ह थॉट्स, अवॉइडच करायचे. पण ते, त्याला आपल्या ब्रेन मध्ये आपल्या माइंड मध्ये जागा नाही द्यायची. जर आपल्याला जर लाईफ मध्ये पुढे जायचं असेल तर लोकांना आणि माफ करायला शिका, मला हेच सांगायचं होतं. आणि स्वतःला पण माफ करायला शिका. का? कारण की बऱ्याचशा चुका आपल्या हाताने पण झालेल्या असतात, आणि आपण त्या गोष्टी, भूतकाळातल्या त्या गोष्टी असतात, आपण त्यांना पण खूप पकडून राहतो. तर आपल्या स्वतःला पण माफ करायला शिका, की सोडून द्या त्या गोष्टी, जाऊ दे. आणि लोकांबद्दलचा तो राग मनात ठेवायचा, नकारात्मकता ती, म्हणजे स्वतःला आणि इतरांना माफ, स्वतःला म्हणजे अशी एक सवयच लावायची आपल्याला, की ह्या गोष्टींना आपल्या माइंडमध्ये जास्त जागा द्यायची ना. बिकॉज आपण इथं हजारो वर्ष जगण्यासाठी नाही आहे. आपल्याकडं मोजून काही 60, 70, 80 वर्ष आपल्याकडे आहेत, 90 वर्ष आहेत, फारच कुणी लकी असेल तर 100 गाठ. तर आपल्याला
काय 1000-2000 वर्ष जगायचं, आपल्याला आपलं लाईफ खूप सुंदर जगायचं. त्यामुळे या आपल्या ब्रेन मध्ये ह्या गोष्टी, आपली जी सगळ्यात इम्पॉर्टंट काय असेल ऍसेट आपली, तर ती आहे आपली एनर्जी. कारण की ती लिमिटेड आहे, आपल्याकडे ती लिमिटेड एनर्जी आहे. आणि ती एनर्जी आपल्याला सकारात्मक गोष्टींमध्ये, पॉझिटिव्ह चांगल्या गोष्टींमध्ये आपल्याला ती यूज करायची. त्याच्यामुळे ही एनर्जी आपली या निगेटिव्ह गोष्टींकडे, निगेटिव्ह लोकांनी, निगेटिव्ह जे त्यांचे गोष्टी जे केलेल्या आहेत आपल्या बरोबर, त्या सोडून द्या. फॉरगिव्ह अँड फॉरगेट. त्याच्यातून लेसन शिका. मला असं नाही म्हणायचं की नाही तरी पण आपण परत तिकडच जायचं, नाही, मला ते नाही सांगायचं. त्याच्यातून धडा घ्यायचा, धडा लेसन शिकलो आपण, काय शिकायचं ते शिकलो. पण फॉरगिव्ह अँड फॉरगेट ही गोष्ट सोडून द्या. अदरवाईज जसे हाताची अवस्था होईल तशी आपली अवस्था होईल. ती गोष्ट, त्रास त्यांना नाही होत, त्रास आपल्याला होतो. त्रास ज्यांनी ती बॉटल 24 तास पकडलीये, आणि या आपल्या ह्या एक्झाम्पल मध्ये तर 20-20 वर्ष लोक ते गोष्टी विसरत नाही. आयुष्य आपलं फार छोटस आहे. त्याच्यामुळे या गोष्टींमधून जितक्या लवकर बाहेर पडू, जितक्या लवकर ती बॉटल साईडला ठेवून देऊ, तितकं चांगलं आहे. आय होप की मी काही महत्वाचे पॉईंट शेअर करणार आहे, त्यातला हा महत्वाचा एक पॉईंट होता. आणि ते अजूनही काही इम्पॉर्टंट पॉईंट्स मी तुमच्याशी शेअर करणार आहे, की निगेटिव्ह थॉट्स पासून कसं लांब राहायचं. आणि आपल्याला जर लाईफमध्ये पुढे जायचं असेल, आपल्याला जर काहीतरी अचीव करायचं असेल, आणि तर आपल्याला निगेटिव्ह थॉट्सवरती कसं कंट्रोल करायचं आणि कसं नियंत्रण मिळवायचं. का? कारण की निगेटिव्ह जितके थॉट्स आपण एंटरटेन करू आपल्या माइंडमध्ये, तितकं ते आपल्याला, म्हणजे मेंटल पीस पीस ऑफ माइंड म्हणतो ना, तर त्याच्या ऐवजी ते आपल्या माइंडला ते पीसेस ऑफ माइंड करून टाकत, तुकडे 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 करून टाकल माइंडचे. पीस ऑफ माइंड राहिलं बाजूला, इट विल बी अ पीसेस ऑफ माइंड. तर नेक्स्ट माझा मुद्दा आहे तो म्हणजे की निगेटिव्ह थॉट्स आले आपल्या माइंडमध्ये, तर लगेच आपण त्याला अवॉइड नाही करू शकत. पहिली गोष्ट येणार, आपण ह्युमन्स आहेत. दुसरा माझा मुद्दा आहे तो म्हणजे त्याला ओळखा. निगेटिव्ह बाबा हा निगेटिव्ह थॉट आहे, आणि इमिजिएटली असा प्रयत्न करू आपण की त्याला आपण पॉझिटिव्ह थॉट्सनी रिप्लेस करायचं. पॉझिटिव्ह थॉट्सनी, जसं विचार विचार मी माझे काही नोट्स काढलेत, विचार ओळखा आणि त्याला स्वीकारा, ऍक्सेप्ट इट की हा निगेटिव्ह थॉट. जर निगेटिव्ह थॉट आला तर अरे, डोंट फील गिल्टी, बिकॉज वी आर ह्युमन बिंग्स. आपल्या प्रत्येकाच्या लाईफमध्ये ही गोष्टी होतात. प्रत्येक कोणी ह्याच्यापासून लांब नाही. प्रत्येकाच्या माइंडमध्ये निगेटिव्ह थॉट्स येऊ शकतात. तर ऍक्सेप्ट इट की हा निगेटिव्ह थॉट आहे, आणि आपण त्याला थोडस आता कमी प्रमाण त्याचं ओळखल्यावर त्याच्यावरती काम करायला आपल्याला सोपं जाईल, जर आपण ऍक्सेप्ट केलं तर. दुसरा गोष्ट आहे ती म्हणजे की पॉझिटिव्हिटीवरती फोकस करायचा. की जसे आपण म्हणतो नाण्याच्या दोन बाजू आहेत. तर आपण थिंक पॉझिटिव्ह, चांगल्या गोष्टींचा विचार करायला सुरुवात करायची. आपण जर एक पॉझिटिव्ह थॉट आला ना आपल्या माइंडमध्ये, तर तो अजून 4 पॉझिटिव्ह थॉट्स की आपण क्रिएट करू, म्हणजे ऑटोमॅटिकली आपल्या माइंडमध्ये क्रिएट व्हायला सुरुवात करतात. एक निगेटिव्ह थॉट आला ना, तो आपल्या आजूबाजूला आपल्या अजून 4 आणतो, अजून ते अजून वाढतच जात. तसंच पॉझिटिव्हिटी, आपण जर पॉझिटिव्ह थॉट्स आणू, तर त्या गोष्टी आपल्या गोष्टी आपल्या लाईफमध्ये जे आपल्याला पाहिजेत त्या गोष्टींना आपण आपल्या लाईफमध्ये अट्रॅक्ट करायला सुरुवात करू. बिकॉज आपल्या सबकॉन्शियस माइंडला तुम्ही जे फीड करणार, जे पेरणार आहे तेच उगवणार आहे. ज्वारी पेरली तर बाजरी नाही उगवणार, ज्वारी पेरली तर ज्वारीच उगवणार आहे, पण ती खूप जास्त उगवणार आहे. त्याच्यामुळे आपण आपल्या माइंडमध्ये, आणि हे माइंड हे एक त्या जमिनीसारखंच आहे. आपलं जे माइंड आहे ना त्या जमिनीसारखं, तुम्ही जे पेरणार आहे त्याच्यामध्ये, ज्याला तुम्ही खत पाणी घालणार आहे, तेच मोठं होणार आहे, तेच खूप मोठं होणार आहे, तेच खूप आपल्याला फ्रुट्स देणार आहे. तर ते फ्रुट्स जर आपल्याला चांगले पाहिजे असतील, तर आपल्याला बिया पण चांगल्याच पेरायला लागतात, सीड्स पण चांगलेच. आपले थॉट्स काय बियाच आहेत, सीड्सच आहेत. तर थिंक पॉझिटिव्ह, चांगल्या गोष्टी आतमध्ये जायला पाहिजेत. आपण निगेटिव्हिटीला एकदम काढू नाही शकत, पण पॉझिटिव्हिटीला वाढवू शकतो. निगेटिव्हिटीला 100% काढणं खूप अवघड आहे, पण आपण पॉझिटिव्हिटीला वाढवू शकतो. तर माझा तिसरा मुद्दा हा होता की थिंक पॉझिटिव्ह.
पॉझिटिव्ह गोष्टींना विचार करायला सुरुवात करायची किंवा पॉसिबल आहे, शक्य आहे. मी काही लोक लोक काही पण म्हणू शकतील, जे तुझ्या ज्यानी नाही होणार किंवा तू नाही करू शकणार. तीच लोक जे ज्यावेळेस तुम्ही अचीव्ह करता ती गोष्ट, त्यावेळेस तेच लोक येऊन तुम्हाला म्हणतील, मला माहिती होतं की तू करू शकत नव्हस आणि तू नक्की करणार. तेच लोक आहेत की जे सुरुवातीला तुम्हाला निगेटिव्ह बोलतील. तर डोंट फोकस ऑन देम, फोकस ऑन आपल्या स्वतःच्या कामावरती, आपल्या लाईफवरती आणि आपल्या टार्गेट्स आणि आपल्या गोलवरती फोकस करणं आणि पॉझिटिव्ह असणं अतिशय इम्पॉर्टंट आहे. त्याच्यानंतर त्याच्यानंतर महत्वाचं खूप अतिशय इम्पॉर्टंट, स्वतःशी सकारात्मक बोला. सेल्फ टॉक त्याला आपण म्हणतो किंवा अफर्मेशन. आपण काय बोलतोय ना ते सगळ्यात पहिलं कोण ऐकतं माहिती का? आपण स्वतः. आणि काही आपण जे बोलतोय ते बरेचसे शब्द आपण बरे बोलत जरी नसत तरी आपण मनातल्या मनात बोलत असतो, थॉट्स आपले चाललेले असतात. तर मेजॉरिटी ते निगेटिव्ह असतात, मेजॉरिटी. तर ते सकारात्मक पाहिजे, पॉझिटिव्ह बोलायला सुरुवात करायची की मी करू शकतो, माझ्याच्याने हे होणार आहे, काही अवघड नाही, जर दुसरा करू शकतो तर मी पण करू शकतो. थिंक पॉझिटिव्ह. स्वतःला प्रोग्रामिंग करा, जसं आपण कम्प्युटरला प्रोग्रामिंग करतो. सॉफ्टवेअर प्रोग्रामर काय करतो, तो त्याचा ते सॉफ्टवेअर ते प्रोग्रामला सेट करतो आणि ज्या प्रोग्रामला जशी ऑर्डर दिलेली आहे, जसं त्याच्यावरती प्रोग्रामिंग केले, तशाच प्रकारचा आपल्याला अँसर मिळायला सुरुवात होते. 2+2 = जर 5 हा प्रोग्रामिंग केला असेल, तर उत्तर आपल्याला 2+2 = 5 मिळणार, जर आपण टाकलं कम्प्युटरमध्ये. का? कारण की त्याच्यामध्ये प्रोग्रामिंगच तसं केलेलं आहे. तो फाईट काय करणार, तो फाईट नाही, कम्प्युटर तुमच्याशी फाईट नाही करणार की आज 2+2 = 5 नाही होत, 4 होतं. नो, तो तो तुम्हाला इमिडिएटली अँसर देणार की बाबा 2+2 = 5. का? कारण की प्रोग्रामिंग तसं केलेलं आहे. तसंच आपलं सबकॉन्शियस माइंडसेट मित्रांनो. निगेटिव्हिटी पासून लांब राहायचं असेल तर प्रोग्रामिंग चांगलं करायला सुरुवात करायची. आणि आज सोशल मीडिया ह्याच्यातून इनडायरेक्टली आपल्या न्यूज, टीव्ही, न्यूजपेपर ह्याच्यातून खूप निगेटिव्ह प्रोग्रामिंग होत असते. तर थोडंसं आपल्याला स्वतः निगेटिव्ह गोष्टींपासून स्वतःला लांब ठेवायचं. निगेटिव्ह लोकांपासून पण शक्यतो लांब, जितकं लांब राहता येईल तेवढं ठेवायचं. आणि माझा पुढचा पॉइंट आहे तो म्हणजे आपण स्वतः बिझी राहायचं. आपल्याकडं नकारात्मक आणि निगेटिव्हिटीचा विचार करण्यासाठी आपल्याकडे वेळच नाही पाहिजे. इतकं बिझी आणि कामामध्ये राहायचं, काम काम जर नसेल त्यावेळेस दुसरं गार्डनिंग करा, सायकलिंग करा, व्यायाम करा, चांगली पुस्तकं वाचा, एखादा चांगला मित्र असेल, एखादा चांगला सेमिनार, काही चांगला फंक्शन असेल, पॉझिटिव्ह काही असेल, ग्रोथ आपली त्याच्यातून ग्रोथ होणार आहे असं काय असेल, तर त्याच्यामध्ये वेळ द्यायचा. कामातला वेळ झाला की ह्या गोष्टींमध्ये आपला टाइम इन्व्हेस्ट करायचा. पुढचा पॉइंट आहे तो म्हणजे आरोग्यदायी जीवनशैली आपली फॉलो करायची. प्रॉपर रेस्ट घ्यायची, टाइम टू टाइम, 7-8 तासाची झोप, व्यवस्थित आरोग्यदायी न्यूट्रिशियस फूड, व्यायाम हे ठेवायचं. ह्याचे जसं आपल्या बॉडीतून जसा आपण व्यायाम करू तर स्ट्रेसफुल निगेटिव्हिटीचे थॉट्स पण कमी व्हायला सुरुवात होते. त्यामुळं ही आरोग्यदायी जीवनशैलीचं पण खूप इम्पॉर्टन्स आहे निगेटिव्हिटी पासून लांब राहण्यासाठी, निगेटिव्ह थॉट्स पासून लांब राहण्यासाठी. त्याच्यानंतर आपलं असोसिएशन म्हणजे आपला कोणाबरोबर सहवास आहे. आजपासून 5 वर्षानंतर आपण कसे असणार, कुठं असणार, हे ठरतं. तुम्ही आज कोणत्या लोकांबरोबर राहताय आणि कोणत्या टाईपची पुस्तकं वाचताय. योग्य लोकांचा सहवासात राहा. चांगली प्रेरणादायक, मोटिवेशनल, चांगले इन्स्पायर करणारी लोक आहेत, जे त्यांचे विचार चांगले आहेत, जे आपल्या बरोबर आपल्याला अपलिफ्ट करतात, अशा लोकांबरोबर राहा. निगेटिव्ह लोकांपासून लांब राहायचं. आणि सगळ्यात अजून एक महत्वाचा पॉइंट म्हणजे नकारात्मक विचार जे आले समजा आपल्या लाईफमध्ये, किंवा जर सारखे सारखे तुम्हाला त्याचा त्रास होत असेल निगेटिव्हिटीचा, निगेटिव्ह थॉट्सचा, तर ते निगेटिव्ह थॉट्स आपल्या हाताने लिहून काढायला सुरुवात करा. निगेटिव्ह थॉट्स लिहायला सुरुवात करा आणि नंतर लागलं ते पेपर फाडून टाका किंवा तो पेपर कुठेतरी फेकून द्या. पण ते आपल्यातून बाहेर जाऊ द्या. ते थॉट्स, इमोशन्स आपल्यातून बाहेर जाऊ द्या. आणि ते आपल्या लिहिण्यातून ते थॉट्स बाहेर निघून जातात. किंवा तुमच्या एखाद्या नियर अँड डिअरशी जरा मोकळं बोला. पण आपण देर इज अ लिमिटेशन म्हणून आपण लिहू शकतो भरपूर. सगळं लिहून काढा निगेटिव्ह थॉट्स आणि तो पेपर कुठेतरी फेकून द्या किंवा तो पेपरला कुठेतरी
डिस्ट्रॉय करून टाका बेसिकली. पण ते लिहिणं निगेटिव्ह थॉट्स आणि आपल्यातून ते बाहेर जाणं इम्पॉर्टंट. मित्रांनो, निगेटिव्हिटी पासून नियंत्रण जर निगेटिव्ह थॉट्स पासून किंवा नकारात्मक विचारांपासून जर आपल्याला लांब राहायचं असेल, कारण की हे नकारात्मक विचार आपलं एवढं नुकसान करतात, ह्याच्यापासून जर आपल्याला स्वतःला अवॉइड करायचं असेल, कारण की आपण निगेटिव्ह झालो म्हणजे इनडायरेक्टली आपण आपल्या आजूबाजूचे जे नियर अँड डिअर्स आहेत ना, त्यांच्यावरती पण ह्याचा खूप अफेक्ट. जर मी निगेटिव्ह असेल तर त्याचा इनडायरेक्टली माझ्या घरातल्या सगळ्या, माझ्या मुलांवरती, माझ्या वाईफवरती, माझ्या पॅरेंट्स वरती, सगळ्यांवरती याचा अफेक्ट होतो. नुसतं त्याच्यावरतीच नाही, माझ्या कामावरती अफेक्ट होतो आणि अल्टिमेटली माझं अर्निंग वरती अफेक्ट होतो आणि लाईफ वरती अफेक्ट. तर ह्या गोष्टींना, निगेटिव्हिटीला जर आपल्याला थारा नसून द्यायचा आणि जर लांब राहायचं असेल, तर ह्या गोष्टी फॉलो करा आणि मला जरूर सांगा कॉमेंट्समध्ये की तुम्हाला ह्याचा काय फायदा झाला. या व्हिडिओचा, या गोष्टींना फॉलो पण करा आणि याचा जर परत या व्हिडिओवर येऊन मला नक्कीच कॉमेंट्स मध्ये लिहा की तुम्हाला काय फायदा झाला. ह्यातला कुठला पॉइंट तुम्हाला सगळ्यात जास्त आवडला तो कॉमेंट मध्ये जरूर लिहा. आणि मित्रांनो, आपल्या सबकॉन्शियस माइंडचा आपल्या लाईफ वरती आणि आपल्या बॉडीवरती आणि आपल्या मेंटल आणि फिजिकल हेल्थवरती काय, कसा परिणाम होतो आणि आपल्या सबकॉन्शियस माइंड आपण कसं प्रोग्रामिंग करतो, त्याच्याबद्दल मी एक महत्वाचा व्हिडिओ बनवलेला आहे पार्ट 1 आणि पार्ट 2 मध्ये. त्याची एक लिंक मी इथे देईल, तुम्ही तो व्हिडिओ जरूर पहा. तुम्हाला तो व्हिडिओ मधून पण बऱ्याचशा गोष्टी समजतील. आय होप की तुम्हाला आजच्या व्हिडिओ मधून काही नवीन गोष्टी शिकायला मिळाल्या. थँक्यू सो मच फॉर युअर टाइम अँड चॅनेलला सबस्क्राईब करा, बेल आयकॉन जरूर प्रेस करा आणि व्हिडिओला लाईक जरूर करा आणि तुमच्या मित्राला किंवा तुमच्या घरातल्या एखाद्या मेंबरला किंवा तुमच्या कलिगला, ज्याला हा व्हिडिओ ऐकणं पाहणं महत्वाचं वाटतं तुम्हाला, जो तुमचा नियर अँड डिअर आहे, त्याच्याशी ही व्हिडिओची लिंक शेअर करा. आणि विसरू नका, हे जितक्या लवकरात लवकर आपण ठेवून देऊ साईडला, सोडून देऊ, तितक्या लवकरात लवकर आपण निगेटिव्हिटी पासून आपण पॉझिटिव्हिटीकडे आणि हेल्थकडे आणि अबंडन्स कडे चाललोय, हॅपीनेस कडे चाललोय, हे लक्षात ठेवा. थँक्यू सो मच मित्रांनो, इट वॉज ग्रेट टॉकिंग टू यू. योगेश शाह, लाईफ कोच, सायनिंग ऑफ जस्ट फॉर टुडे. थँक्यू सो मच.